हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी अंबिकाला आवाज देते आणि हे सगळं मंजिरी मीराला सांगत असते. मीराला ती पूर्ण जे काही घडलं ते सगळं सांगत असते की मी कसं मंजिरीच्या मागे मागे जात होते आणि कशी अदृश्य भिंत तयार झाली आणि मंजिरी तिकडनं आल्यावर मंजिरीच्या हातातनं काही कवड्या पडाल्या आणि मी त्या कवडीमधले एक कवडी उचलायला गेली तर त्या बाईने मला आवाज दिला. मीरा त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितलं मीरा. तेव्हा अंबिका रडत असते. ती सगळं सांगत असते मीराला. मीराच्या चेहऱ्यावर हसू असतं. तेव्हा मीरा बोलते की ताई, या क्षणाची मी आतुरतेने वाट बघते. ताई, युद्ध खूप मोठं आहे आणि मला त्यात तुझी साथ हवी आहे. तेव्हा अंबिका म म म मीराला जवळ घेते आणि तिला बोलते की आय एम सॉरी मीरा. तेव्हा मीरा तिला बोलते की ताई चल आता ये माझ्याकडे. इकडे मीरा अडगळीच्या खोलीत मंजिरीला घेऊन येते, तिला ढकलते. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, ही कुठली पद्धत झाली सासूची वागायची? अगं, मी तुला मुलीप्रमाणे वागवलं नाही, पण माझंच चुकलं. तुला सासूप्रमाणे वागवलं असतं ना तर तुला फरक पडला असता. तेव्हा मीरा बोलते की मंजिरी, तुझी नाटकं बंद कर. तेव्हा मंजिरी रडत रडत बोलत असते की तुला नाटकं वाटतात माझी? तेव्हा अंबिका बोलते की नाटकंच आहेत. मी तुम्हाला देव समजत होती आणि तुम्ही. तेव्हा मंजिरी असं दाखवते की जसं मला अंबिका दिसतच नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, तिकडे बघून कोणाशी बोलतेत, मला उत्तर दे. तेव्हा अंबिका बोलते की तुम्ही का तिकडे बघतायत? आता बघा माझ्याकडे. मगाशी डोळ्यात डोळे घालून माझ्याकडे बघितलं होतं ना, मग आता काय झालं, घाबरलात? तेव्हा मीरा बोलते की मंजिरी, आता तुझी ही नाटकं चालणार नाहीत. तुझा मुखवटा गळून पडलाय. तुझं खरं रूप अंबिकाताई समोर आलंय. तेव्हा मंजिरी नाटक करते. अंबिकाताई? कुठे आहे अंबिकाताई? तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, काय बोलतेस तू? कुठे आहे अंबिकाताई? तुला कळतंय का? अंबिकाताई या जगात नाही आहे, ती कोणालाच नाही दिसू शकत. मीरा, मला खूप काळजी वाटते का तुझी. कधी कधी ना मला खूप राग येतो त्याचा. अंबिकाला पुन्हा संशय यायला लागतो की मंजिरीला खरंच मी दिसत नाही का? तेव्हा मंजिरी बोलते की त्याहून जास्त मला कीव येते तुझी आणि कधी कधी माझ्याच नशिबावर रडू येतं मला. तेव्हा मंजिरी थोडी पुढे जाते आणि बोलते की पण आज मला तुमच्या नशिबावर हसू येते. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघायला लागते. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, तुझ्या आणि अंबिका तुझ्याही. तेव्हा मंजिरी अंबिकाच्या समोर उभी राहते आणि बोलते की हो अंबिका, मी तुला बघू शकते अगदी स्पष्टपणे डोळ्यात डोळे घालून. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की इतक्या वर्षापासून मी या घरातल्यांना मूर्ख बनवत आले. तेव्हा मंजिरी मीराच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बोलते तुझी तुझी ही लहान बहीण मीरा अगदी भोळी ग. तिला असं वाटतं की तिची ताई गेली, ती आता आत्मा आहे, तिच्याकडे शक्ती आहेत आणि ती सगळं काही करू शकेल. पण तसं काहीच नाही ग. ती नाही करू शकत असं काही. पण ती तरी काय करणार? तिची शक्ती मी कधीच काढून घेतली होती. पण अंबिका, मीराच्या इतक्या दिवसांच्या प्रयत्नानंतर तुला हे कळलं की मी तुला पाहू शकते. तेव्हा मंजिरी टाळ्या वाजवते आणि बोलते की अभिनंदन, दोघींचंही मनापासून अभिनंदन. पण दुर्दैवाने त्याचा काहीच उपयोग नाही आहे, कारण मी तुम्हा दोघींपेक्षा खूप शक्तिशाली झाली आहे. तेव्हा मीरा बोलते ते आता वेळच ठरवेन. मंजिरी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू केलेल्या प्रत्येक पापाचा हिशोब होणार आहे. तेव्हा मंजिरी नाटक करत रडत बोलते की मीरा, अगं काय बोलतेस तू? मी घाबरले ना. नाही नाही, पण बरोबर आहे तुझं. तू हे बोलतेस ना, मग बरोबरच असेल. मग मी तुझ्यासोबत आहे. नाही, माझ्या प्रत्येक पापाचा हिशोब झालाच पाहिजे. आणि तुम्हाला आठवत नसेल ना तर नीट लिहून घ्या. सुरू करूया. तेव्हा मंजिरी बोलते की माझं पहिलं पाप, तुम्हा दोघींच्या आईला मी मारलंय. माझं दुसरं पाप, मीच अंबिकाला नाही छोटी निरागस राधाला तिच्या कुटुंबापासून दूर केलं आणि इथे घेऊन आले, माझ्या आश्रमात ठेवलं आणि खूप थाटामाटात तिचं अथर्वशी लग्न लावून दिलं. तेव्हा ती अंबिका जवळ जाते आणि बोलते आणि माझं तिसरं पाप, मीच मायाला सांगितलं होतं तुला मारायला. तुला एक गोष्ट माहिती मीरा, जेव्हा मायाने आउट हाऊसला आग लावली होती ना तेव्हा अंबिका जिवंत होती. हो अगं, त्यामुळे मला स्वतःला जावं लागलं तिला मारायला. आणि माझं शेवटचं चौथं पाप, तुमचा बाप शिवनाथ, त्याला मी गायब केलंय. तो माझ्या तावडीत आहे आणि म्हणूनच म्हणते की माझा जर हिशोब चुकता करायचा असेल ना तर आधीपासून नीट लिहून ठेवा, कारण याच्या पुढे मी काही लपवणार नाही. अंबिकाला खूप रडायला येत असतं. तिला सगळ्या गोष्टी मागच्या आठवत असतात. तेव्हा अंबिका आणि मीरा मंजिरीकडे टक लावून बघत असतात. तेव्हा मंजिरी बोलते की काय झालं? अशा का बघतायत तुम्ही मागे माझ्याकडे? असं का बघतायत तुम्ही दोघीजणी? तुम्ही मारणार आहात का मला? मला भीती वाटते. नाही, बरोबरच आहे, तुम्ही मारायलाच पाहिजे मला.
मीरा तू एक काम कर. तेव्हा मंजिरी मीराचे हात पकडते, तिचा गळा पकडायला लावते आणि बोलते की मला संपवून टाक. तेव्हा मीरा तिचा हात बाजूला काढून घेते. तेव्हा मंजिरी बोलते की तुम्हाला माहिती आहे का, तू मला नाही मारू शकत. नाही, बरोबरच आहे ना, कारण मला काही झालं तर बातम्यांमध्ये हेडलाईन येईल, रामपुरेच्या सुनेने तिच्या निर्दोष निष्पाप प्रेमळ सासूचा खून केला. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की बरोबर ना. तेव्हा मंजिरी तिथून निघून जायला लागते. तेव्हा अंबिका बोलते घाबरू नकोस मंजिरी. तेव्हा मंजिरी मागे वळते आणि अंबिकाकडे बघून बोलते की मंजिरी. तेव्हा अंबिका तिच्या जवळ येते आणि बोलते की हो, कारण आई म्हणायची तुझी लायकी नाही आहे, घाबरू नकोस, असं नाही मारणार मी तुला. एवढं सोपं मरण तुला येणं हा न्याय नसेल. तुझा शेवट मृत्यूने नाही सत्याने होईल. तुझं सत्य सगळ्यांसमोर आणू आम्ही, थरवन समोर आणू. तुझ्या या मुखवट्यामागे जे काही दडलं आहे ना, ते सगळं सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही मी. तेव्हा मंजिरी बोलते हे सगळं करणार तू? हो. तेव्हा मीरा पुढे येऊन बोलते की आम्ही दोघी या युद्धात आम्ही दोघी आहोत सोबत. तुझे शेवटच्या गटका मोजायला सुरुवात कर मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते युद्ध, तुम्ही दोघी, आणि हसायला लागते. लहान आहात तुम्ही अजून, वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा. ठीक आहे, मी बघतेच तुम्ही काय करता ते, मी तयार आहे. तेव्हा मंजिरी तिथून निघून जाते. अंबिकाला खूप रडायला येते. अंबिका खचून जाते. तेव्हा मीरा बोलते की ताई, इकडे अथर्व झोपलेला असतो, तो काणी होतो. तेव्हा हात ठेवून बघतो तर मीरा नसते. तेव्हा तो डोळे उघडतो आणि उठून मीराला आवाज देतो. तेव्हा मीरा त्याला आवाज देत नाही हे बघून अथर्व बोलतो की मीराच हल्ली आता जास्तच झाले, रात्र बघत नाही, वेळ बघत नाही, हल्ली नेहमी गायब असते. तेव्हा अथर्व उठून मीराला बघायला जाणार, तेवढ्यात मीरा येते. तेव्हा अथर्व तिला विचारतो की कुठे गेली होतीस तू? मीरा, हल्ली तुझं खूप होतं आहे वेळ बघत नाही, काय बघत नाही, सतत गायब असते. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा तुम्ही आता काळजी करू नका, सगळं ठीक होईल आता. तेव्हा अथर्व बोलतो की काय काय बोलतीस तू, काय ठीक होणार? तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा लवकरच तुम्हाला सगळं कळेल, आता फक्त तुम्ही शांत झोपा, खूप दिवसांनी मलाही शांत झोप लागेल. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा प्लीज माझ्याशी कोड्यात बोलू नकोस, काय ते पटकन स्पष्ट सांग, काय चाललंय? तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा मी सांगितलं ना तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा, मला फक्त थोडा वेळ द्या प्लीज. तेव्हा अथर्व तोंड फिरवून घेतो. तेव्हा मीरा मनात बोलते की आज अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटते. तेव्हा मीराच्या चेहऱ्यावर स्माईल असते. दुसऱ्या दिवशी अनन्या वेदाची बॅग भरत असते. तेव्हा तिथे अंबिकाही उभी असते. तेव्हा अनन्या बोलते की कोणाची तरी मज्जा आहे बाबा, कोणीतरी समर कॅम्पला चाललं आहे. वेदा तिथे जाऊन काय करणार आहे? तेव्हा वेदा बोलते की तिथे जाऊन ना वेदा खेळणार, वेदा मज्जा करणार, वेदा टीचर्सचं ऐकणार, वेदा पोटभर जेवणार. तेव्हा अनन्या बोलते की आणि तेव्हा वेदा बोलते की आणि तेव्हा अथर्व येतो आणि बोलतो की आणि बाबाला मिस करणार. हो, बाबाला खूप मिस करणार. तेव्हा अथर्व बोलतो की कशी करणार? तेव्हा अथर्व तिच्याकडे एक बाहुली देतो आणि बोलतो की माझी आठवण आली की हिला घट्ट मिठी मारायची. तेव्हा वेदा बोलते की बाबा हिचं नाव काय ठेवायचं हिचं नाव? तेव्हा अनन्या बोलते की मिठी मारणारी डॉल. तेव्हा अथर्व बोलतो की मिठी मारणारी डॉल म्हणजे मिठू, आपण हिचं नाव मिठू ठेवूया. सो माझी आठवण आली तर मिठूला. तेव्हा वेदा बोलते की घट्ट मिठी मारायची. तेव्हा मीरा बोलते की आणि वेदा आईची आठवण आली की काय करणार? तेव्हा अथर्व बोलतो की आईची आठवण आली तरीही मिठूला घट्ट मिठी मारायची. तेव्हा वेदा बोलते की नाही, जर आईची आठवण आली तर सरळ घरी निघून येईल. तेव्हा अनन्या हसते आणि बोलते अरे बापरे. तेव्हा मीरा बोलते की अगं वेदा तसं काही करायची गरज नाही, बाबा म्हणाले तसं कर किंवा मला फोन कर, आपण फोनवर बोलूया. तेव्हा अनन्या बोलते की करेक्ट. तेव्हा अथर्व बोलतो ओके. तेव्हा वेदा बोलते हो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा बरं झालं वेदा समर कॅम्पला चालली, आपण जे काही करणार आहोत मंजिरी सत्य वगैरे ते वेदासमोर नको. तेवढ्यात मंजिरी येते आणि बोलते की अथर्व वेदा कॅम्पला चालली आहे. तेव्हा अनन्या बोलते की हो आई. तेव्हा मंजिरी बोलते की का? तेव्हा अनन्या बोलते की अगं समर कॅम्पला वेदा मजा करायला चालली आहे, हो ना वेदा? तेव्हा वेदा बोलते हो. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व काय हे, आपलं ठरलं होतं ना वेदाला कॅम्पला नाही पाठवायचे, दादासाहेबसुद्धा म्हणाले होते. आई समर कॅम्प आहे, वेदा हट्ट करत होती आणि मी बाबांशी बोललो आहे, ही इज ओके विथ इट. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व घरात काय चाललं आहे याची कल्पना आहे तुला? तेव्हा मीरा बोलते की आहे आम्हाला कल्पना, आणि वेदाची काळजी करायची काहीच गरज नाही, आणि वेदाला ज्या व्यक्तीमुळे धोका आहे ती व्यक्ती तर माझ्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा अथर्व अनन्याकडे बघतो, मंजिरी इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात आजचा एपिसोड संपतो.